श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपण केलेले कार्य किंवा आपण केलेली कृती सर्वांना आवडणारी असावी. समर्थ म्हणाले, आपण जे काही करत असतो ना, त्याचे परिणाम सर्वांवर सकारात्मक असावे, जेणेकरून ते सर्वांच्या हिताचं ठरू शकेल. म्हणजेच काय, कृती करत असताना सर्वांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि असं काही करू नये की ज्यामुळे कोणालाही त्रास होईल किंवा कोणालाही दुखावलं जाईल. आपण विचार करतो ना, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सदा. आपण काम करत असताना कोणाचाही विचार करत नाही, फक्त आपण आपल्या स्वार्थासाठी काम करत असतो. परंतु दुसऱ्यांना आवडेल अशा प्रकारे काम करणं खूप गरजेचं आहे. कारण भाग कसा दिलेला आहे, आपण केलेली कृती सर्वांना आवडणारी असावी. आता आपण एखादं काम करायला सुरुवात केलेली आहे. सर्वांच्या सोबत जर आपण एखादं काम केलं, सर्वांना सांगून किंवा बघा सर्वांशी भेटून आपण एखादं कार्य करण्यास तयार झालेलो आहोत आणि त्या गोष्टीला त्या कार्याला सर्वांची सहमती असेल तर ते कार्य उत्तमच होईल. परंतु जर कोणी विरोध करत असेल तर आणि आपण जर बघा ते काम करत असू तर त्याला अर्थ नाही आहे. का भाग दिलेला आहे, आपण केलेले कार्य लोकांना आवडणारं असावं. बघा, आपण जे कार्य करत असतो ना, ते सर्वांना आवडतं की नाही हे माहीत नाही, परंतु आपल्या ध्येयाला आवडणारं असावं. कोणी जर जाणून बुजून आपल्याला बोलत असेल की तुला हे काम करायचं आहे, आपलं त्या कामामध्ये लक्ष लागेल का हो? नाही लागणार. आता बघा, अनेक साऱ्या कंपन्या आपल्या आजूबाजूला आहेत की नाही? नक्कीच. आपण ज्या प्रकारे शिकलेलो आहोत, ज्या प्रकारे आपण शिक्षण घेतलेले आहेत, त्या प्रकारे आपण त्या शिक्षणाद्वारे, त्या अनुभवाद्वारे आपण बघा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो. असं आहे का, मी डॉक्टरीचा अभ्यास केलेला आहे, MBBS झालेलो आहे आणि दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करत आहे, परंतु अनुभव काय आहे, तर आपण डॉक्टरीचा अभ्यास केलेला आहे. मग त्या कंपनीमध्ये आपण डॉक्टरीचा करू शकतो का? नाही करू शकत. मग सर्वांना आवडणारी गोष्ट म्हणजे काय, एखादं कार्य आपल्याला जे आवडतं ना, मनापासून आवडणारी गोष्ट ही लोकांना सुद्धा आवडत असते, बरोबर की नाही? परंतु विचार जर केला तर आपण बघा, प्रत्यक्षात दुसऱ्यांना आवडणाऱ्या गोष्टींसाठी दुसऱ्यांचं मन केव्हाही दुखावलं जाणार नाही याचा आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या स्वार्थासाठी जर आपण काम करत बसू ना, तर लोक कधीही चांगलं बोलणार नाही. सर्वांना आवडणारं असावं. कारण बघा, आपण आपल्या घरामध्ये एखादं नियोजन करत असतो, एखादं प्लॅन करत असतो. आपण कुठे बाहेर जायचं आहे, कुठे आपण प्लॅन केलेला आहे, सर्वांचं जर एकमत असेल, जिथे आपल्याला जायचं आहे तिथे जर सर्वांचं मत असेल तर बघा खूप चांगलं वाटतं. परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी सर्वांशी बघा बोलत असताना जर आपला नकार असेल आणि आपल्याला वाटतंय की या ठिकाणी नको, त्या ठिकाणी जायला पाहिजे, तर बघा मन लागत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा दुखापत होते की नाही, इजा होतात की नाही. म्हणजेच काय, समर्थांनी का भाग दिलेला आहे की बघा प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं होत असतं. आपल्या हातून चांगलं सुद्धा काम होत असतं, वाईट सुद्धा होत असतं. परंतु एका डोंगराजवळ बघा जंगल भाग होता आणि त्या डोंगराळ भागामध्ये एक
मांजर राहत होतं. परंतु त्या मांजरीचा जो स्वभाव होता ना, तो स्वार्थी होता. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कारण आपला देह कसा स्वार्थी असतो. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करे ती समर्थ. परंतु त्या मांजरीला नेहमी स्वतःच्या फायद्याचा कशामध्ये होईल, स्वतःचा फायदा कसा होईल, हे जास्त काय करायची विचार करत असायची. परंतु एक दिवस त्या जंगलामध्ये एका झऱ्याकाठी ती बसलेली असताना तिने पाहिलं की या पाण्यामध्ये अनेक सुंदर मासे आहेत. तिचे लक्ष त्या पाण्यातील माशांवर बघा प्रत्यक्षपणे केंद्रित झालं आणि तिला त्या माशांना खाण्याची इच्छा झाली. परंतु तिला मासे पकडणं शक्य नव्हतं, कारण ती पाण्यात उतरू शकत नव्हती आणि मासे तिच्या हाती लागत नव्हते. त्यावेळी मांजरीच्या डोक्यात एक विचार आला. तिने विचार केला, जर मी या माशांना असं म्हटलं की तुमच्यासाठी हे पाणी इतकं चांगलं नाहीये, तुम्ही या पाण्यात राहू नका, तुम्ही सर्वजण माझ्यासोबत दूर असलेल्या एका सुंदर तलावात या, तर ते सारे माझ्यावर विश्वास ठेवतील का आणि माझ्यासोबत येतील का? मांजरीने हा विचार माशांना सांगितला. मांजरीच्या बोलण्यावर माशांनी विश्वास सुद्धा ठेवला आणि मांजरीच्या मागे ते सर्वजण त्या पाण्यातून बाहेर आले. जसा तो पाण्याचा प्रवाह संपला आणि मासे त्या मांजरीच्या सोबत जंगलात आले, तेव्हा त्या मांजरीने सर्व माशांना खाऊन टाकले. म्हणजे आपण केलेली कृती सर्वांना आवडणारी असावी. आपण काय केलं, विचार काय केलं, आपण स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी आपण बघा पाहत असतो ना, मग तसंच त्या मांजरीने काय केलं, स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांना बाहेर काढलं आणि सर्वांना खाऊन सुद्धा टाकलं. हे विचार सर्वांना प्रेरणा देत असतील. आपण विचार करतो ना की मांजरीने स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा विचार केला नाही, मग आपला देह दुसऱ्यांसाठी बघा दुसऱ्यांचा विचार करत असतो का? नाही. मला मिळालं ना, आपण बघा एखाद्या ठिकाणी महाप्रसाद असतो किंवा कुठे जेवण असतं, त्या ठिकाणी जेव्हा आपला देह जातो ना, त्यावेळी बघा आपल्या देहाला मिळाले ना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या आईवडिलांना, पत्नीला मिळाले ना, मग समाधानी. जर आपल्याला जर मिळालं नाही आणि लोकांना मिळालं, तर बघा तिथेच राग क्रोध येतं की नाही. म्हणजे आपल्याला मिळालं, लोकांना नाही मिळालं तरी चालेल, असा आपला स्वभाव असतो. म्हणजे स्वार्थासाठी बघा आपला देह बरोबर बघा ज्याप्रमाणे चूक काय बरोबर काय हे माहीत असणं आवश्यक आहे. स्वार्थासाठी आपला देह केव्हाही नसलाच पाहिजे. म्हणजे स्वार्थासाठी इतरांचा विचार आपण आपल्या मनामध्ये केला गेला पाहिजे. खरी व्यक्ती तीच असते जी आपल्या कृतीने किंवा कार्याने सर्वांना आनंदित ठेवत असते, कोणालाही दुखवत नाही आणि आपण केलेली कृती ही सर्वांना आवडणारी असावी आणि आपल्या कृतीमध्ये इतरांच्या भावनांचा आदर असणं किंवा आदर करणं, सर्वांच्या हिताचा विचार करणं महत्त्वाचं आहे. का भाग दिलेला आहे? म्हणून आपण केलेली कृती आपल्या घरच्यांना सुद्धा आवडणारी असावी ना. जर घरच्यांनी विरोध केला आणि आपल्या मनाला ती गोष्ट पटणारी असेल, आवडणारी असेल, तर चालत नाही ना शेवटी. बघा म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पिकनिकला जायचं ठरवलं ना, आपल्या मनाला पटलं ना, सर्व लोकांना सुद्धा पटलं, मग तिथे आनंद आहे. परंतु आपल्यालाच जर पटत नसेल, बघा कोणी काही सांगितलं की आपल्या देहाला लगेच पटत नाही. आपण काय विचार करतो, अरे हा आजकाल आपल्या गावामध्ये आला आणि प्रत्यक्षात आम्हाला येऊन सांगतोय. परंतु असं होत नाही ना.
त्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. ती गोष्ट सर्वांना पटली, गावातील लोकांना सुद्धा पटली. मग आपल्याला का नाही पटत? कारण आपण आपला स्वार्थीपणा, आपला मीपणा, गर्वपणा आपल्या गोष्टीमध्ये आणत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये कधी स्वार्थीपणा नसावा, मीपणा नसावा, तर आपण केलेली कृती ही सर्वांना आवडणारी असली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.